परतवाड्यात बी.आर. आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी उपक्रमांसह साजरी करण्यात आली. ही जयंती केवळ उत्सव नाही, तर विचारांचा जागर आहे. आणि हाच विचार पुढे नेत राष्ट्रीय चर्मकार संघाने एक स्तुत्य उपक्रम राबवला. परतवाड्यातील संत गाडगेबाबा निवासी मूकबधीर विद्यालय गडकी येथे मूकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट होता. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडू नये. तालुकाध्यक्ष राम लहाळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि आवश्यक शालेय साहित्य देण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशिष गवई यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. तसेच ज्योतिराव फुले, संत रविदास आणि गाडगे महाराज यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आला. या कार्यक्रमात अनिल घोरे, जय घोरे, गजानन रेवस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुनीता क्षीरसागर आणि शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा आणि शिक्षणाला बळ देणारा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आज आपण गुण्यागोविंदाने इथं नांदताना बघतोय. त्यानंतर महिला माणसांना शिक्षणाचा गोडवा मिळावा, तुम्हा आम्हाला शिक्षण मिळावं आणि जगात कुठंतरी आपली एक स्थान व्हावं, यासाठी विचार करणारे असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा पाया मजबूत होऊन आपण प्रवाहात यावं आणि जगाच्या कोण्याकोपऱ्यामध्ये आपली एक संस्कृती राहावी, यासाठी विचार मांडले. आणि त्यांना आपले गुरु मानणारे आणि ज्यांची आज आपण 135वी जयंती साजरी करतो असे महामानव, ज्यांना भारतरत्न प्राप्त झाला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135वी जयंती. त्याचबरोबर इतर कुठं लक्ष न देता केवळ माणसामध्ये तुम्ही जो देव आहे तो बघा आणि प्रत्येकाचं काम हे सगळं सारखं आहे अशी भावना आणि असं काम सर्वांना सांगणारे आणि एक समानतेचा संदेश देणारे संत राष्ट्रसंत रोहिदास महाराज अशा महान पुरुषांच्या विचारातून, संकल्पनेतूनच आज तुम्ही आम्ही इथे उपस्थित आहोत. हे जर सगळे लोक उपस्थित नसते तर आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला येऊ शकलो नसतो. अशी विचारधारा घेणारे, अशी विचारधारा ठेवणारे, अशा बंधनात आपल्याला जोखडात ठेवणारे काही लोक, त्यांना जुगारून या महात्म्यांनी, महापुरुषांनी आपल्याला जे आज जो संसार आज दिलेला आहे, आज जे जीवन दिलेलं आहे, त्या सर्वांना आज नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाला इथे माननीय आमचे मित्र रामभाऊ लहाळके यांनी अशा प्रकारे एक दिव्यांग मूकबधीर शाळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त आपण काहीतरी देऊया असा विचार मांडून त्यांनी इथे आम्हाला आज निमंत्रित केलं. तर आणि या सर्व कार्यक्रमासाठी आम्ही सर्व समाज बांधव इथे आलेले आहेत. सर्वांचे पहिले तर मी स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज संपूर्ण भारत नव्हे, संपूर्ण विश्व साजरा करते. एक काळ असा असायचा की ज्या काळामध्ये शोषित पीडित समाजातून येणारा जो काही घटक आहे, त्या घटकाला साधं रस्त्यावर चालू न देण्याची सुद्धा भानगड होती. आम्ही आज ज्या पद्धतीनं जीवन जगतो आहे, खुशाल जिथे जायचं तिथे जातोय, ज्या
ज्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तिथे करतोय, अशी व्यवस्था ही प्रत्येकाला नव्हती. ही फक्त समाजातील एक मुख्य एका घटकाला होती, एका विशिष्ट समाजालाच फक्त तो भाग दिला होता. आणि हे सगळं अन्यायकारक आहे, हे सर्व विदारक आहे. आणि त्यासाठी धडपड करून त्या सर्व प्रश्नांना समाजामध्ये स्थान देऊन माझ्या दीनदुबळ्या, गोरगरीब, शोषित पीडित समाजाला, तळागाळातील माणसांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला, त्या लढ्यापुढेच आज आपण इथे सगळं काही करू शकतोय. आणि बाबासाहेबांनी नेहमी एकच सांगितलं, मी जरी आज हा सर्व लढा इथे लढतोय, मात्र माझे जे गुरु होते ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जो लढा लढला तो त्याही पेक्षा विदारक होता. शिक्षणाचा पाया रोवणं इतकं सोपं नव्हतं. जे शिक्षण आम्ही आज घेतलेलं आहे, ज्या शिक्षणामुळे आज मी तुमच्या समोर बोलतोय, हा सर्व कार्यक्रम होत आहे, ते इतकं सोपं नव्हतं. आणि शिक्षणासाठी केवळ फक्त विशिष्ट समाजच एक शिक्षण घेईल अशी तरतूद त्यावेळेस होती. आणि दुसरा माणूस जर कोणी शिक्षण घेण्यासाठी येत असेल आणि तो जर ओबीसी किंवा तळागाळातील समाजाचा असेल तर त्याचा शिरच्छेद करा, अशी इथे मानसिकता होती. मात्र त्याही परिस्थितीत माझं शिरच्छेद झालं तरी चालेल, माझ्या पत्नीला मला तुम्ही फासावर लटकवलं तरी चालेल, मात्र माझा जो शिक्षणाचा जो अधिकार माझ्या ओबीसी बांधवांना आणि तळागाळातील लोकांना देण्याचा जो अधिकार आहे तो मी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं ठणकावून त्या काळातल्या लोकांना सांगणारे ते होते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. आणि त्यांच्यामुळेच पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. त्याचा परिणामी त्यांना दगड खावे लागले, धोंडे खावे लागले, लोकांच्या शिव्या खायला लागल्या, शेण मारलं आणि त्यांना नानाविध प्रकारच्या प्रताडणा देण्यात आल्या, उद्ध्वस्त करून देण्याच्या त्यांना हे देण्यात आल्या. मात्र तरीही न डगमगता त्यांनी या सर्व संसारामध्ये बीज बोललं. आणि सर्वात आधी फक्त पुरुषांना नको, फक्त तुमच्या एका कोणत्या समाजाला नको, तर माझ्या महिलांना सुद्धा शिक्षण द्या. कारण एक स्त्री शिकेल तर संपूर्ण समाज, कुटुंब शिकेल, अशी जी धारणा त्यांनी मांडली. त्यामुळेच आज आपण सर्व महिला बघतोय, आपल्या आई बहिणी बघतोय, ह्या सर्व समाजात प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी वैमानिक असेल, एवढंच नाही तर आज चंद्रावर जाऊन सुद्धा महिला पोहोचल्या आहे. या सर्व विषयाला केवळ आणि केवळ क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच सहभाग आहे.